ह्या टिप्समुळे अल्केन प्रिपरेशन करायला तुम्हाला इझी होणार आहे. These 5 different tips are given here to prepare the alkanes. These tricks are very useful for preparation of alkane that is only available on this channel. विद्यार्थ्यांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण हाऊ टू प्रिपेअर द अल्केन म्हणजे अल्केनचं प्रिपरेशन कसं करायचं आणि ते प्रिपरेशन का करायचं, कशासाठी करायचं, हे सगळे आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर अल्केन आपण का प्रिपरेशन करायचं म्हणजे डेली लाईफमध्ये आपण किंवा आम्ही अल्केनचं भरपूर यूज करतो. फॉर एक्झाम्पल जे पहिला जे अल्केन फॅमिली मेंबर्स आहेत ते कशात आहे म्हणजे गॅसेस स्टेटमध्ये असतात आणि ते कुकिंग पर्पज म्हणून आपण वापरतो. कशामध्ये तर LPG आणि CNG. LPG म्हणजे जे घरात आपण सिलेंडर गॅस वापरतो, लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस, आणि CNG कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस ह्याच्यामध्ये असतात. ते म्हणजे अल्केनचं गॅसेस म्हणजे अल्केन फॅमिली मेंबर्स. त्याच्याबरोबर पेट्रोलसुद्धा आपण वापरतो, डिझेल वापरतो, ते आपण फ्युएल म्हणून ऑटोमोबाईलमध्ये यूज करतो. त्याच्यानंतर अजून एक येते जे लिक्विड फॉर्ममध्ये आहेत अल्केन्स, ते आपण सॉल्व्हंट म्हणून यूज करतो. आणि काही अल्केन्स असं आहे की त्याच्यामध्ये मोर दॅन 35 कार्बन्स आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल टार म्हणजे डांबर जे आहे ते आपण रोडचं सरफेसिंग प्लेन करण्यासाठी ते टार आपण वापरतो, ते सुद्धा एक अल्केन कंपाऊंड आहे. त्याच्यानंतर अल्केन काही कंपाऊंड्स आहेत ते आपण लुब्रिकंट म्हणून आपण वापरतो. त्याच्यानंतर जे काही कॅन्डल मेणबत्ती आहे ते आपण ज्यावेळी लाईट जाते त्यावेळी आपण त्या मेणबत्तीला आपण वापरतो. ते मेणबत्ती कशामुळे तयार होते म्हणजे अल्केनचं कंपाऊंडमुळं त्याचं प्रिपरेशन तयार केलं जातं किंवा त्याचं प्रिपरेशन केलं जातं. तरी विद्यार्थ्यांनो, हे कॅन्डल असू दे किंवा लुब्रिकंट असू दे किंवा फ्युएल असू दे, आणखीन जे काही युजेस आहेत ते सगळे आपण डेली लाईफमध्ये यूज करणारे मोस्ट इम्पॉर्टंट जे सबस्टन्स आहेत ते सगळे प्रिपेअर करण्यासाठी आपल्याला अल्केन हा फार महत्त्वाचा आहे. आणि ते प्रिपरेशन कसं केलं जातं, अगोदर आपल्याला अल्केन प्रिपरेशन करावं लागतं आणि त्याच्यामुळं पुढचं जे कॅन्डल असू दे किंवा लुब्रिकंट असू दे किंवा जे फ्युएल असू दे ते आपल्याला तयार करता येते. तर त्यासाठी ते जे काही अल्केन्स आहेत ते कसं प्रिपेअर केला जातो ते आपण आज पाहणार आहोत. तर हा पहिला बघा, तर अल्केनचं प्रिपरेशन करण्यासाठी हा एक सिंपल चार्ट आहे. तर हा चार्ट बघा. तर अल्केनचं प्रिपरेशन करण्यासाठी काही मेथड्स आहेत. तर अल्केन प्रिपेअर करण्यासाठी तर पहिला मेथड आहे फ्रॉम अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन कंपाऊंड दॅट इज द अल्कीन. हा बघा पहिल्यांदा अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन कंपाऊंड दॅट इज अल्कीन. तर अल्कीन हा एक अनसॅच्युरेटेड आहे, त्याच्यापासून प्रिपरेशन करायला येते आपल्याला. त्याच्यानंतर अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन कंपाऊंड अल्केन ह्याच्यापासून सुद्धा आपल्याला हा अल्केन कंपाऊंड प्रिपरेशन करायला येते. त्याच्यानंतर रिडक्शन ऑफ द RX म्हणजे अल्काइल हॅलाइड्स, त्याच्यापासून सुद्धा आपल्याला अल्केन तयार करता येते. त्याच्यानंतर फोर्थ वन आहे बाय द उर्ज रिॲक्शन. तर उर्ज हा सायंटिस्टचं नाव आहे. हा सायंटिस्टने काही रिसर्च करून अल्केन कसं प्रिपेअर करता येईल त्याचं एक रिॲक्शन दिलेलं आहे. त्यासाठी त्याचं नाव उर्ज रिॲक्शन असं ठेवण्यात आलेलं आहे. त्याच्यापासून सुद्धा प्रिपरेशन करता येते. त्याच्यानंतर शेवटला एक आहे बाय द ग्रिग्नार्ड रिएजंट. तर ग्रिग्नार्ड रिएजंट हा सुद्धा एक सायंटिस्टचं नाव आहे. त्याने एक रिसर्च केले की काही केमिकल्स वापरून त्याच्यापासून अल्केन बनवता येते. तर ते सुद्धा ह्याच्यात दिलेले आहे. हा 5 रिॲक्शन आपण आज ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर आपण प्रत्येक एक करून आता पाहूया. ओके. आता पहिला आहे अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन कंपाऊंड अल्कीन. अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन कंपाऊंड
कंपाऊंड अल्कीन. तर ह्याच्यापासून आपल्याला अल्केनचं प्रिपरेशन करता येते. ते कसं प्रिपरेशन करता येते ते आपण रिॲक्शन दिलेले आहेत. तर अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन कंपाऊंड अल्कीन, तर ह्या डीमध्येच त्यांनी दिलेले आहेत. अनसॅच्युरेटेड म्हणजे कार्बन कार्बन डबल बॉन्डेड कंपाऊंड. कसं असतात त्याचं एक्झाम्पल कुठलं, अल्कीन किंवा अल्काइन. तर पहिलं त्यांनी दिलेले आहेत तर अल्कीन. अल्कीनचा यूज करून आपण अल्केनचं कसं प्रिपेअर करता येईल ते आपण ह्या रिॲक्शनमध्ये पाहणार आहोत. तर अनसॅच्युरेटेड म्हणजे कार्बन कार्बन डबल बॉन्डेड कंपाऊंड. हा पहिला एक एक्झाम्पल घ्या इथिनचं. हा एक अनसॅच्युरेटेड अल्कीन फॅमिली मेंबर आहेत. त्याचं काय करायचं आहे आपल्याला, हे बघा अल्कीन झालं, ह्याचं नाव आहे इथिन. तर जे काही अल्कीन कंपाऊंड आहे त्याचं आपण काय करायचं, कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन करायचं. कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन बाय युजिंग द डिफरंट कॅटलिस्ट लाईक प्लॅटिनम PT means platinum, second one palladium PD, or by using the nickel. All these are used as a catalytic hydrogenation. Hydrogenation means addition of the H2 into alkene molecule by using the different catalyst. तर H2 हा कसं असतात म्हणजे H2 हे ह्याचं कसं लिहायचं, H सिंगल बॉन्ड H असं असतात. तर हे दोन्ही H काय करायचं, एक हायड्रोजन ते कुठं ॲडिशन करायचं, फर्स्ट कार्बनवर ॲडिशन करायचं. म्हणजे दुसरा हायड्रोजन आहे ते सेकंड कार्बनवर ॲडिशन करायचं. तर ॲडिशन केल्यावर कसं मिळते आपल्याला, अगोदर हा हायड्रोजन काढा, H सिंगल बॉन्ड C, या वरच्या हायड्रोजन इथं काढा, झालं. त्याच्यानं हे हायड्रोजन इथं कनेक्ट केलं तर इथं काय होईल, एक बॉन्ड तयार होईल आणि इथं हायड्रोजन कनेक्ट करायचं. आणि इथं एक बॉन्ड जर क्रिएट झालं तर ह्याचं व्हॅलन्सी जास्त होते, म्हणून हे काय होते, सिंगल डबल बॉन्ड इज कन्वर्टेड इनटू सिंगल बॉन्ड. परत पुढचं कार्बन काढायचं, त्याचं पुढचं हायड्रोजन काढा, ते वरचं एक हायड्रोजन काढा, जे एक हायड्रोजन आहे ते इथं कनेक्ट करायचं. तर इथं काय झालं, तर अल्केन फॅमिली मेंबर्स तयार झाला. तर हा C आणि ह्याला 3 हायड्रोजन आहे. हे सिंपल फॉर्ममध्ये दिला CH3 सिंगल बॉन्ड CH3. हा C आहे, ह्याला 3 हायड्रोजन हे काढले, सिंगल बॉन्ड काढले, परत एक कार्बन काढला, परत 3 हायड्रोजन इथं दिलेलं आहे. तर इथिनपासून आपल्याला काय मिळेल, इथं इथेन मिळालं. म्हणजे काय झालं, अल्किनपासून आपल्याला अल्केनचा एक फॅमिली मेंबर मिळालं. तर इथिनपासून काय मिळालं, तर इथेन हा कंपाऊंड आपल्याला इथं मिळेल. ओके, हे बघा व्यवस्थित स्क्रीनशॉट काढून घ्या पाहिजे असेल तर. तर हा असं ह्या पद्धतीनं अनसॅच्युरेटेड जे हायड्रोकार्बन कंपाऊंड आहे ते वापरून त्याचं कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन करून आपल्याला काय मिळते, अल्केनचं एक कंपाऊंड आपल्याला मिळून जाईल. ओके, आता दुसरं घेऊया परत. तर त्याच्यानंतर दुसरं आहे फ्रॉम द अल्काइन. अल्काइन म्हणजे कसं असतं, तर कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्डेड कंपाऊंड, त्याला आपण अल्काइन्स असं म्हणतो. ओके, तर हा सुद्धा एक अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन कंपाऊंड आहे. त्याच्यापासून सुद्धा आपल्याला अल्केन बनवता येते. तर बघा, फ्रॉम द अल्काइन सेम प्रोसिजर. एक एक्झाम्पल घ्या, ट्रिपल बॉन्डेड असणारे C ट्रिपल बॉन्ड C, एक H आणि इकडं एक H द्या. ह्याला काय म्हणतो आपण, इथाइन, ETHYNE, इथाइन. सेम प्रोसिजर, इट इज ऑल्सो अंडरगोइंग द कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन by using the platinum or palladium or nickel, can also prepare the same compound अल्केन. तर इथेनपासून परत इथं आपल्याला इथेन मिळते. ते कसं, रिॲक्शन बघा थोडं. तर ह्या रिॲक्शनमध्ये त्यांनी काय केलं आहे पाहूया परत एकदा. तर ह्या रिॲक्शनमध्ये तर इथेन म्हणजे कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड आहे, प्लस 2H2 म्हणजे हायड्रोजनेशन. कशाचं प्रेझेन्समध्ये केलं, प्लॅटिनम, पॅलॅडियम और निकेल ॲट
at high pressure and at the high temperature. तर याच्यामध्ये 2s2 असं मी इथं लिहिलेलं आहे. 2s2 म्हणजे ते कसं असतात, तर 2s2 हा कसं असतात म्हणजे H सिंगल बॉन्ड H हा 2 वेळा आहे, म्हणजे टोटल ते किती हायड्रोजन झालं, 4 हायड्रोजन. हा 4ही हायड्रोजन ह्या कार्बनला 2 आणि ह्या कार्बनमध्ये 2 असं आपण ॲडिशन करायचं. तर पहिला एक घ्या, H सिंगल बॉन्ड H, ह्याच्यातलं बॉन्ड ब्रेकडाऊन होते. बॉन्ड ब्रेकडाऊन झाला की पहिला असलेलं इथं येते आणि दुसरा हायड्रोजन ह्या कार्बनवर कनेक्ट होईल, म्हणजे काय झालं, CS2 डबल बॉन्ड CS2 असं तयार होणार, बरोबर आहे. परत अजून एक हायड्रोजन आले, अजून एक H2 आहे तिथं, परत ह्याच्यामधलं बॉन्ड ब्रेकडाऊन करायचं, परत हे फर्स्ट कार्बन ॲडिशन करायचं आणि उरलेलं अजून एक हायड्रोजन परत ह्या कार्बनवर ॲडिशन करायचं. तर काय झालं, तर असं असतं, कसं CS2 डबल बॉन्ड CS2 झालं कधी हे ॲडिशन केल्यावर, हे हायड्रोजन. ओके, आता परत हे ज्यावेळी हायड्रोजन ॲडिशन करतो त्याच्यानंतर काय झालं, तर एक हायड्रोजन फर्स्ट कार्बनवर, तर हा हायड्रोजन हा सेकंड कार्बनवर, म्हणजे काय तयार होईल, ह्या पद्धतीने आपल्याला मिळेल. म्हणजे हे कसं लिहितो आपण, CH3 सिंगल बॉन्ड CH3. तर इथेनपासून आपल्याला काय मिळालं तर इथेन, ETHANE, इथेन आपल्याला मिळून जाईल. तर ह्या पद्धतीनं अल्काईनपासून त्याचंही सुद्धा कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन करायचं आणि अल्केन आपल्याला मिळून जाईल. ओके, तर अजून एकदा सांगतो बघा, इथाइन ऑन कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन बाय युजिंग द प्लॅटिनम, पॅलेडियम और निकेल टू यूज द इथेन मॉलिक्यूल और वन ऑफ द अल्केन फॅमिली मेंबर्स. तर तुम्हाला पाहिजे असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. ओके, पुढचं घेऊ थर्ड. ओके, तरी विद्यार्थ्यांनो थर्ड वन मेथड आहे बाय द रिडक्शन ऑफ अल्काइल हॅलाइड्स. तर अल्काइल हॅलाइड्स हे काय आहे, हा सुद्धा एक फंक्शनल ग्रुप आहे. त्याचं रिडक्शन केलं की आपल्याला अल्केन फॅमिली मेंबर्स मिळून जाईल. ओके, तर अल्काइल हॅलाइड्स, अल्काइल म्हणजे कुठला ग्रुप, आर ग्रुप, हॅलाइड म्हणजे एक्स ग्रुप, जे RX कंपाऊंड आहे त्याचं आपण रिडक्शन करायचं आणि रिडक्शन केलं की आपल्याला कंपाऊंड म्हणजे अल्केन कंपाऊंड आपल्याला मिळवून जाईल. ओके, एक एक्झाम्पल घेऊ आपण, मिथाइल आयोडाईड. तर त्याचं नाव ते कसं लिहायचं म्हणजे CH3I प्लस 2H इन ॲरोमार्कवर काय लिहायचं, ZnHCl. मीन्स ह्याचा अर्थ काय होईल, तर अल्काइल हॅलाइड ऑन रिडक्शन विथ झिंक इन HCl to gives the alkane compound. तर नेमकं रिडक्शन म्हणजे काय होईल, तर रिडक्शन म्हणजे काय होईल, ह्याच्यातलं जे 2 हायड्रोजन आहेत, 2 हायड्रोजन म्हणजे H सिंगल बॉन्ड H असं असतात, ह्याच्यातलं एक हायड्रोजन ह्या कार्बनवर अटॅक होणार आणि उरलेले एक हायड्रोजन आणि एक आयोडीन हे दोन्ही कॉम्बाईन होणार, म्हणजे एक बॉन्ड क्रिएट होणार. तर तिथं काय झालं, CH3 असलेलं काय झालं, हे एक हायड्रोजनचं ॲडिशन झालं, तर काय झालं, CH4 प्लस रिमेनिंग एक हायड्रोजन आणि एक आयोडीन, हे ह्याच्यामध्ये एक बॉन्ड क्रिएट होणार, म्हणजे ते एक अल्केन तयार झालं आणि त्याच्यावर याचा सुद्धा एक तयार झाला. तर ह्या पद्धतीनं रिडक्शन ऑफ अल्काइल हॅलाइड्स इन प्रेझन्स ऑफ झिंक अँड HCl we can prepare the one of the alkane family members. तर मिथाइल आयोडाईडपासून काय मिळालं आपल्याला, मिथेन मिळालं. मिथाइल आयोडाईड पासून आपल्याला काय मिळतं, अल्केन म्हणजे हे कशाचं एक्झाम्पल आहे, CH4 म्हणजे मिथेन. हा प्रिपरेशन ह्या रिॲक्शनमध्ये झाला. सिमिलरली अजून एक एक्झाम्पल आपण घेऊयात. ओके, तर अजून एक बघा, ट्राय करा. तर इथाइल ब्रोमाइड घ्या, इथाइल ब्रोमाइड. इथाइल म्हणजे CH3 CH2 Br प्लस 2H सेम प्रोसेस करायचं इन प्रेझेन्स ऑफ झिंक अँड HCl.
ह्याच्यामध्ये सुद्धा सेम प्रोसिजर होणार आहे. कुठलं जे 2 हायड्रोजन आहेत त्याच्यामधलं बॉन्ड ब्रेकडाऊन होऊन एक हायड्रोजन बघा, तर टोटल किती हायड्रोजन आहेत? 2 हायड्रोजन आहेत. ओके, तर एक हायड्रोजन बॉन्ड ब्रेकडाऊन झालं की एक हायड्रोजन हा कार्बन अटॅक होणार आणि उरलेले एक हायड्रोजन जे आहे ते ब्रोमिन बरोबर बॉन्ड जोडणार. म्हणजे काय झालं? CH3 सिंगल बॉन्ड, CH2 असलेलं काय झालं तर एक हायड्रोजन ह्याच्यात ॲडिशन झालं तर CH2 असलेलं CH3मध्ये झालं, प्लस रिमेनिंग एक हायड्रोजन आणि एक ब्रोमिन ग्रुप म्हणजे काय झालं तर HBr. तर हे काय झालं? इथाइल ब्रोमाइड ऑन रिडक्शन in presence of ZnHCl to gives the इथेन मॉलिक्यूल. म्हणजे इथं काय झालं? टोटल रिॲक्शनमध्ये इथाइल ब्रोमाइडपासून आपल्याला इथेन हा एक अल्केन फॅमिली मेंबर आपल्याला मिळून जाईल. ह्या पद्धतीनं बाय द रिडक्शन ऑफ अल्काइल हॅलाइड्स वी कॅन प्रिपेअर द अल्केन फॅमिली मेंबर्स. तर हे पाहिजे असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या व्यवस्थित. तुम्हाला मला वाटतं बहुतेक व्यवस्थित दिसत आहे, तर विद्यार्थ्यांनो स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्हाला पाहिजे असेल तर, नाहीतर हा व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळते पाहायला. ओके, पुढे जाऊया. ओके, तर विद्यार्थ्यांनो 4th वन मेथड आहे बाय द उर्ज रिॲक्शन. तर उर्ज रिॲक्शन म्हणजे काय नेमकं? रिॲक्शन ऑफ RX विथ द सोडियम मेटल. जे RX आहेत ते मॉलिक्यूल काय करतात? सोडियम मेटल बरोबर रिॲक्शन करून अल्केनचे जे कंपाऊंड्स आहेत ते मिळेल. त्या रिॲक्शनला काय म्हणायचं? उर्ज रिॲक्शन. ते रिॲक्शन कसं आहे हे आपण पाहून घ्या. तर RXचं एक एक्झाम्पल घ्या. कुठलं एक एक्झाम्पल घ्या? तर आपण एक एक्झाम्पल घ्या CH3Br म्हणजे अल्काइल झालं आणि एक X म्हणजे Br, CH3Br प्लस विथ द सोडियम मेटल त्याने म्हणलेले आहेत, प्लस परत हे काय घ्यायचं तर Br सिंगल बॉन्ड CH3 आणि हा सोडियम 2 वेळा घ्यायचं. तर ह्या रिॲक्शनमध्ये नेमकं काय होणार आहे? तर रिॲक्शन ऑफ द RX विथ द सोडियम मेटल म्हणजे काय होणार? तर हे पहिला अल्काइल हॅलाइडमधलं Br आणि हा 2 सोडियम मॉलिक्यूल आणि दुसरं CH3Br हा एक Br, हे सगळं बाहेर निघून जाईल आणि उरलेलं जे 2 CH3 ग्रुप आहेत ते दोन्ही CH3 ग्रुप इथं कनेक्ट होणार. म्हणजे काय तयार झालं इथं? इथं मी खाली लिहितो, एक मिनिट, हे एरमार्क इथं नको तर इकडे खाली घ्या, इकडे घ्या. इन प्रेझेन्स ऑफ द ड्राय इथर, तर काय होणार इथं? जे पहिला CH3Br मधलं हा Br आणि हा 2 सोडियम मॉलिक्यूल आणि ह्याच्यातलं एक हा Br, हे सगळं बाहेर निघून जाईल. म्हणजे काय तयार झालं तर NaBr. किती वेळा आहे? 2 वेळा सोडियम आहे आणि 2 वेळा ब्रोमिन आहे, म्हणून तर 2NaBr असं लिहायचं. प्लस त्याच्यानंतर राहिलं काय तर हा एक CH3 आणि हा एक CH3 म्हणजे इथं काय तयार झालं? CH3 सिंगल बॉन्ड CH3. ओके, हा CH3 म्हणजे पुन्हा ह्याला काय म्हणतो? इथेन. 2 कार्बन म्हणजे इथेन, ETHANE इथेन. आणि हा CH3Br म्हणजे काय झालं? मिथाइल ब्रोमाइड आणि हा Na म्हणजे सोडियम. परत इथं CH3Br म्हणजे मिथाइल ब्रोमाइड. म्हणजे ह्या रिॲक्शनमध्ये परत एकदा सांगतोय का? तर ह्या रिॲक्शनमध्ये काय झालं तर रिॲक्शन ऑफ RX विथ द सोडियम मेटल इन प्रेझेन्स ऑफ द ड्राय इथर, दॅट रिॲक्शन इज नोन ॲज द उर्ज रिॲक्शन. तर कुठलंही एक RX घ्या, CH3Br, त्याच्यावर सोडियम मेटल प्लस परत एकदा तेच RX घ्यायचं. तर ह्या रिॲक्शनमध्ये फर्स्ट अल्काइल हॅलाइडमधलं एक हॅलाइड ग्रुप, सेकंडमधलं एक हॅलाइड ग्रुप आणि 2 सोडियम मॉलिक्यूल हे सगळं बाहेर येऊन इथं 2NaBr असं तयार होईल. आणि राहिलं काय तर CH3 आणि हा एक CH3, हे काय तयार झालं? CH3 सिंगल बॉन्ड CH3 म्हणजे
टोटल इथं RX पासून अल्केन कंपाऊंड मिळून जाईल. ह्या रिॲक्शनला ऊर्ज रिॲक्शन असं आपण म्हणायचं. ओके, आता लास्ट एक मेथड राहिलेले आहे बाय द ग्रिग्नार्ड रिएजंट. ओके, तेच आपण पाहूया. तरी विद्यार्थ्यांनो लास्ट वन आहे बाय द ग्रिग्नार्ड रिएजंट. हा ग्रिग्नार्ड काय आहे? हा एक सायंटिस्ट नाव आहे. तर ह्या सायंटिस्टने एक रिसर्च केलं आहे की एक केमिकलपासून वाटरबरोबर रिॲक्ट केलं की अल्केन कंपाऊंड मिळून जाईल. ते केमिकलचं नाव म्हणजे एक रिएजंट आहे, त्यालाच नाव ठेवलेलं आहे ग्रिग्नार्ड रिएजंट. त्याला आपण कसं लिहितो? त्याचं रिप्रेझेंटेशन R बॉन्ड Mgx. ह्याला आपण ग्रिग्नार्ड रिएजंट असं म्हणायचं. ह्याचं Grचं जर आपण वाटरबरोबर रिॲक्ट केलं तर आपल्याला काय मिळून जाईल? तर अल्केन कंपाऊंड आपल्याला मिळून जाईल. हे बघा कसं. तर रिॲक्शन लिहितो मी RMgx. हे झालं ग्रिग्नार्ड रिएजंट म्हणजे Gr. तर शॉर्ट फॉर्म याचं Gr म्हणजे ग्रिग्नार्ड रिएजंट. आणि H2O म्हणजे इथं काय झालं? वॉटर इन प्रेझेन्स ऑफ द ड्राय इथर. इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. तर ह्याच्यामध्ये काय होणार परत? Mg. एक मिनटं पेन दुसरी घेतो. तर ह्याच्यातलं Mgx आणि ह्याच्यातलं OH हा सगळे ग्रुप एकत्र येणार आणि हा उरलेला R आणि हा H इथं जोडणार म्हणजे RH प्लस उरलेलं काय येतं? Mgx आणि एक OH ग्रुप. ते असं लिहायचं Mgx आणि OH. तर RS म्हणजे आपण काय म्हणतो? त्याला अल्केन फॅमिली मेंबर्स किंवा अल्केन ग्रुप म्हणतो. म्हणजे टोटल ह्या रिॲक्शनमध्ये काय झालं? तर ग्रिग्नार्ड ऑन रिॲक्ट विथ वॉटर इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर टू फॉर्म अल्केन अलॉंग विथ वन ऑफ द बाय प्रोडक्ट. म्हणजे Gr मधलं जे Mgx ग्रुप आणि वॉटरमधलं एक OH ग्रुप ते सगळं एकत्र होणार आणि उरलेलं एक R म्हणजे अल्काइल ग्रुप आणि एक हायड्रोजन हे एकत्र येणार. म्हणजे काय झालं? R बॉन्ड H आणि उरलेलं Mgx अँड OH. इथं हे RSलाच काय म्हणतो आपण? अल्केन असं म्हणतो. ओके, ह्या पद्धतीनं Grचं यूज करून अल्केन मॉलिक्यूल प्रिपेअर करता येते. ओके, तर आता आपण अजून एक एक्झाम्पल बघूया. तर एक एक्झाम्पल घ्या. ओके, CH3MgI. ओके, एक एक्झाम्पल CH3MgI. त्याला आपण काय म्हणतो? मिथाइल मॅग्नेशियम आयोडाईड. ओके, नाव लिहा मिथाइल मॅग्नेशियम आयोडाईड प्लस HOH इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. हे सॉल्व करा, बघा, ट्राय करा, येते का? येत नाही तर सोडा, मी सोडवून देतो इथं. तर ह्याच्यामध्ये सुद्धा सेम प्रोसिजर करायचं. जे वरचं मी इथं दाखवलेलं आहे Mgx आणि ह्याच्यातलं एक OH काढायचं. सेम प्रोसिजर. ह्याच्यातलं CH3MgI मधलं Mgi आणि हे वॉटर मॉलिक्यूलमधलं OH ग्रुप हे सगळं काढायचं बाहेर. ओके, बाहेर काढलं तरी तर राहिलं काय? हा एक CH3 आणि हा एक हायड्रोजन. म्हणजे काय झालं? CH3 मध्ये एक ऑलरेडी H3 आहे, ह्याच्यातलं एक ॲडिशन करा तर काय मिळेल? CH4 प्लस उरलेलं काय झालं? काय राहिलं? Mgi आणि OH. ओके, Mgi OH संपलं. तर मिथाइल मॅग्नेशियम आयोडाईडपासून काय मिळालं आपल्याला? मिथेन हा एक अल्केन कंपाऊंड आहे. हा कंपाऊंड आपल्याला इथं मिळाला. तर ह्या पद्धतीनं हा 5 मेथड यूज करून आपल्याला अल्केनचं प्रिपरेशन करता येते. तर एकदा मी सांगतो, ह्या व्हिडिओमध्ये आपण काय शिकून घेतलं? तर प्रिपरेशन ऑफ द अल्केन कशापासून ते बघा. परत एकदा सांगतो. तर 5 मेथड वापरून आपल्याला अल्केनचं प्रिपरेशन करता येते. तर ते म्हणजे पहिलं आहे अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन कंपाऊंड अल्कीन. दुसरं आहे अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन कंपाऊंड अल्काइन. तिसरं आहे
रिडक्शन ऑफ द अल्काइल हॅलाइड्स, आणि चौथा आहे बाय द वुर्ज रिॲक्शन, आणि पाचवा आहे बाय द ग्रिगडार्ड रिएजंट. हा 5 मेथड यूज करून आपल्याला इझिली अल्केन मॉलिक्युलर प्रिपरेशन करता येते. तरी विद्यार्थ्यांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ताकी आणि साईड दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, ताकी नवीन व्हिडिओ जर मी अपलोड केलं की तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल. ओके, थँक्यू.